पोलादपूर तालुक्यातील शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र भूमीत असलेल्या उमरठ गावात ऐतिहासिक वाडा, भव्य पुतळा आणि समाधी आणि स्मारक उभारणीच्या भव्य कामाचं भूमिपूजन नामदार भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। तसंच विठ्ठल मंदिर सभागृहाचं भूमिपूजन, ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलंय आणि हा कार्यक्रम अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झालाय। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नामदार भरत गोगावले यांनी सांगितलं की नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यानं पावन झालेल्या उमरठ या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून देण्यात येईल। ऐतिहासिक वाडा आणि पुतळ्याचं काम दर्जेदार आणि लोकांच्या अपेक्षांना साजेसं होईल यासाठी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी नामदार भरतशेठ गोगावले यांचे आणि शासनाचे आभार मानलेत। या कार्यक्रमाला चंद्रकांत कळंबे, गटविकास अधिकारी सौ दीप्ती गाठ, सर्व शासकीय अधिकारी, तालुका प्रमुख निलेश अहिरे, संपर्क प्रमुख किशोर जाधव, उद्योजक रामदास कळंबे, सतीश शिंदे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवा सेना संपर्क प्रमुख विजय शेलार, सुवर्णा कदम, सुरेंद्र बांदल, शैलेश सलागरे आदी उपस्थित होते। आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला इतिहास लिहिला गेला शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। मराठी मनाचे मानवबिंदू, हिंदू हृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आज या जवळजवळ 10 कोटीच्या कामांचं भूमिपूजन आणि काही जी झालेली अगोदर कामं आहेत त्यांचं उद्घाटन असा हा भव्य दिव्य कार्यक्रम, खरं म्हणजे उद्याचा कार्यक्रम होता तो आज आम्ही घेतला। उद्या आमची कॅबिनेट आहे, त्यानंतर आज मुंबई महानगरपालिका सुरू होते, काल त्याचा आचारसंहिता सुरू झाली। बरोबर 31 जानेवारीच्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जायचं आहे। 15 दिवस अगोदर आपल्याला नगरपालिकेला आपण सामोरं गेलो आणि नंतर पुढं जवळजवळ 3-3.5 वर्ष आपल्याला, म्हणजे आम्हाला विश्रांतीमध्ये काही थोडे किरकोळ ग्रामपंचायती सोडल्या तर म्हणजे असो, वेळ झालेला आहे, पुढे जायचं आहे। मी आता चंद्रकांत कळंबे आणि त्यांनी सगळ्या व्यासपीठावर मान्यवरांची नावं घेतली, ते सर्व मान्यवर आणि आपण सर्व म्हणजे चांगला देखणा वाडा शूरवीर तानाजी मालुसरे यांचा आपल्याला इथं करायचा आहे। जो एक आपण गेले अनेक वर्ष त्या वाड्याकडे पाहत होतो, तिथे एक मोठं आंब्याचं झाड होतं, ते पण नंतर त्याला वाळू लागून मला वाटतं ते पडलं, त्या ढोळीमध्ये हत्यारं असायची असं म्हटलं गेलेलं आहे, आपल्याला काय माहिती नाही। परंतु हा परिसर हा थोडा याला इतिहास काळ आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि म्हणून करता जे जे लागलं तर त्यांनी चंद्रकांतनी सांगितलं, कारण माणूस एकदा ज्यावेळेला कायमचा पोट भरत नसतं, जसं आमचा विकास कामांचा आहे, विकास कामं कितीही केली तरी ती न संपणारी बाब आहे। परंतु असा काय ऐतिहासिक ठेवा आहे तो जपणं, जोपासणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून करता कधी बाळासाहेब ठाकरे बी या ठिकाणी येऊन गेले, बाबासाहेब पुरंदरे येऊन गेले, बाबासाहेब देशमुख यांनी शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा बनवला। तत्कालीन मधल्या काळामध्ये मग बॅरिस्टर अंतुले येऊन गेले, प्रभाकर पाटील येऊन गेले, अनेक मंडळी दिग्गज या ठिकाणी येऊन गेले आणि मग आमच्या ग्रामस्थांनी आणि इथल्या या परिसरातील तालुक्याने हे स्वप्न पाहिलं होतं की तानाजी मालुसरे यांचा चांगला वाडा या ठिकाणी व्हावा, तिथे शस्त्रसंग्रहालय व्हावं आणि ते भाग्य माननीय नामदार ज्यांना आपण चौथ्यांदा निवडून दिलं ते गोरगरिबांचे करावे, कैवारी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते होतंय, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे।